नमस्कार मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये जे अंतःकरणाचे 4 भाग पाहिले, त्यामध्ये आपण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे पाहिलं. त्यानंतर आपण काल 7 चक्राविषयी माहिती पाहिली थोडीशी. आज आपण प्रत्येक चक्राचा थोडा भाग पाहून घेऊ. मूलाधार चक्र हे मूलाधार चक्राची जी शास्त्रानुसार सांगितलेली देवी आहे, त्या मूलाधार चक्राला शांकिनी नावाच्या देवी आहे. शांकिनी नावाच्या नावानं ओळखली जाते. मूलाधार चक्राची देवी 4 कमलदलाच्या पाकळ्यात विराजमान असते. या देवीला शांकिनी नावानं ओळखलं जातं. 5 मुख असून 3 नेत्र व तांबड्या म्हणजेच कॉपरच्या रंगाची देवी मंगळ ग्रहाचं नेतृत्व करणारी आणि मंगळ ग्रहाचा वास असून ती पृथ्वी तत्वाचं नेतृत्व करत आहे. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्वाचं नेतृत्व ही मूलाधार चक्र म्हणजेच शांकिनी देवी करत आहे. या देवीचं आवडतं भोजन मूग आणि भात असून याला सलग जर 21 दिवस फक्त मूग आणि भात हे आहार सलग केला तर खाल्ल्यास शांकिनी देवी प्रसन्न होते व मानवी जीवनातील भौतिक सुखामधील पृथ्वी तत्वाची संदर्भातील सर्व गोष्टी प्राप्त होतात. पृथ्वी तत्व भरभरून तुमच्या शरीरामध्ये प्राप्त होतं. साधना करायची झाल्यास पृथ्वी तत्वाची मुद्रा लावावी व रोज 10 मिनटं खालील मंत्राचा जप करावा. म्हणजेच लम हा या मूलाधार चक्राचा मंत्र आहे. मूलाधार चक्र खराब झाले असता खालील प्रकारचे आजार उद्भवू शकतात व बौद्धिक जीवन अस्तव्यस्त होत असते. कामवासना बळावते. डोक्यात सतत कामुक विचार येत असतात. मूळव्याधीसारखे आजार होतात व संडासच्या जागेचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढते. शुक्रजंतू व धातूचं प्रमाण कमी होते. परिणामी नपुसकता येण्याची शक्यता असते. शरीराचा सर्वांगीण विकास खुंटला जातो. कामुक विचारामुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही. परिणामी मनुष्य भगवंत व आध्यात्मिक ज्ञानापासून लांब जातो. पृथ्वी तत्व हे मानवाला भौतिक सुख प्रदान करीत असते. म्हणून फार मोठा वाटा हा मूलाधार चक्राचा मानवी देहावर असतो. त्यानंतरचं जे चक्र आहे ते म्हणजे स्वादिष्ठान चक्र. त्याला काकिनी देवी असं सुद्धा म्हटलं जातं. स्वादिष्ठान चक्र हे आपल्या बेंबी आणि लघवीच्या जागेच्या 3 इंच वर 3ऱ्या ते 4थ्या मणक्या दरम्यान स्थापित असून शास्त्राच्या भाषेत काकिनी देवी या नावानं ओळखले जाते. ही देवी 6 कमलदलाच्या पाकळ्यात विराजमान असून 4 हात आहेत व प्रत्येक हातामध्ये शंख, चक्र, गदा व कमळाचे फूल परिधान केलेले आहे. या देवीचा आवडता रंग पिवळा असून पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. ही देवी जलतत्वाचे प्रतिनिधित्व करत असून तिचे आवडते भोजन दहीभात आहे. एखाद्या साधकानं 21 दिवस फक्त दहीभात खाऊन साधना केल्यास काकिनी देवी प्रसन्न होते व भौतिक सुख प्रदान करते. यासाठी जलतत्वाची मुद्रा लावून खालील मंत्राचा जप करावा लागतो. म्हणजेच रोज 10 मिनटं वम वम हा एकाक्षरी मंत्र आहे. स्वादिष्ठान चक्र खराब झाल्यानंतर खालील गोष्टी शारीरिक आजार बळावले जातात. एक मूत्रविकार बळवतात. किडनी खराब होतात. तहान जास्त लागते. लघवीचं प्रमाण वाढते. शरीरातील प्रोटीनचं प्रमाण कमी होऊन लघवीत इन्फेक्शन वाढते. पायावर सूज येते. चेहऱ्यावर सूज येते. प्रोस्टेट वाढून प्रोस्टेटचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. मनुष्य सतत आजारी असल्याकारणानं आध्यात्मिक ज्ञानापासून लांब जातो. परिणामी भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. कारण आजारपणामुळे आपले शरीर साथ देत नाही. मानवी शरीर समतोल ठेवण्याचं काम जलतत्व करीत असते. त्यानंतर 3रं चक्र ते म्हणजे नाभी चक्र किंवा मणिपुरम चक्र, लाकिनी देवी.
मणिपुरम चक्राची लाकिनी नावाची देवी असून 10 कमलदलात विराजमान आहे. या देवीला 3 मुख व 3 नेत्र. तिचा आवडता रंग काळा असून काळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेली आहेत. मानवी शरीरातील मांसपेशी व पचनसंस्था या देवीचं कार्य क्रियाशील असून मांसपेशी आणि पचनसंस्थेचे समतोल राखण्याचं काम ही देवी करत असते. म्हणजेच तुमच्या ब्रह्मांडातील अग्नितत्व ह्या मानवी शरीरातील अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व ही देवी करत असते. या देवीचं आवडतं भोजन गूळ भात असून एखाद्या साधकानं 21 दिवस गूळ भात खाऊन साधना केल्यास देवी प्रसन्न होते व भौतिक जीवन सुखी व समाधानी जाते. अग्नितत्वाची मुद्रा लावून रोज 10 मिनटं रम हा अग्नितत्वाचा बीज मंत्र आहे. मणिपुरम चक्र म्हणजेच नाभी चक्र जर तुमचं खराब झालं तर मणिपुरम चक्र खराब झाल्यास खालील प्रकारच्या आजार बळवतात. उदाहरणार्थ आपल्या शरीरातील अग्नितत्वाची कमतरता भासल्यास भूक मंदावते, पोटाचे व आतड्याचे आजार उद्भवतात, पचनसंस्था बिघडते, पोटाचे मोठमोठे आजार म्हणजेच कर्करोग होऊ शकते, हर्नियासारखे आजार होतात. आपल्या शरीरात अग्नितत्वाचे महत्त्व फार आहे. पचनसंस्था ज्याची चांगली आहे तो मनुष्य कधीच कोणत्याच आजाराला बळी पडू शकत नाही. पचनसंस्था ज्याची पचनसंस्था परिपूर्ण आहे त्याला कसल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. असं हे काम म्हणजे मणिपुरम चक्राचं आहे. मणिपुरम चक्र म्हणजे नाभी चक्र याच्यावर त्याचं प्रभुत्व आहे. म्हणजे आपण आज पाहिलं बघा, आपण पहिल्या सुरुवातीला काय पाहिलं की 5 तत्वानं हे शरीर बनलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीशी 5 तत्व इन्क्लुडेड आहेत. प्रत्येकाचं कार्य प्रत्येकजण त्याच्यावर डिपेंडिंग आहे. म्हणजे आपण शरीराचे जे भाग पाहत आलो त्यामध्ये प्रत्येक गोष्टीशी आपल्याला कुठं ना कुठं तरी 5 तत्वाचा इन्क्लुडेड भेटत गेलं. अशा स्वरूपाने आज आपण इथंच थांबू. उद्या आपण हृदयचक्र पाहू. म्हणजे तिथून पुढचे जे 4 चक्र आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. माझ्या वाणीला आज मी पूर्णविराम देतो.